नमस्कार. आज आपल्याला 1909चा कायदा आणि 1919चा कायदा बघायचा आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण 1861चा कायदा आणि 1892चा कायदा बघितला होता. त्याचा शॉर्टमध्ये एकदा आढावा घेऊयात. बघा, आपण 1861च्या कायद्याची 5 वैशिष्ट्ये बघितली. 1. लॉर्ड कॅनिंगने त्याच्या काउन्सिलमध्ये 3 भारतीयांना नामनिर्देशित केले आणि ते 3 भारतीय म्हणजेच बनारसचा राजा, पतियालाचे महाराज आणि सर दिनकरराव. 2. मुंबई व मद्रासला कायदे करण्याचे अधिकार पुन्हा देण्यात आले. 1833ला काढून घेण्यात आले होते, ते पुन्हा 1861च्या कायद्याने देण्यात आले. 3 नवीन कायदे मंडळे स्थापन केली, म्हणजेच कुठली? 1862ला बंगाल, 1866ला वायव्य सरहद्द प्रांत येथे आणि 1897ला पंजाब येथे. 4. कॅबिनेट पद्धतीचा पाया घातला. कोणी घातला? तर लॉर्ड कॅनिंगने घातला. आणि 5वा पॉईंट, आणीबाणीच्या काळात व्हॉइसरॉय अधिसूचना काढू शकतो. बघा, 1892च्या कायद्याची आपण 3 वैशिष्ट्ये बघितली. 1. केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळात सदस्य संख्या वाढवण्यात आली. 2. अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे अधिकार देण्यात आले, तसेच कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे सुद्धा अधिकार देण्यात आले. 3. प्रांतिक कायदे मंडळात नामनिर्देशित सदस्यांची तरतूद करण्यात आली आणि निवडणूक हा शब्द वापरला गेलेला नव्हता. यानंतर आजचा पहिला पॉईंट बघूयात. बघा, पहिला कायदा बघायचा आपल्याला आज 1909चा कायदा. बघा, त्याची वैशिष्ट्य बघितलं तर त्याच्यामध्ये पहिलाच पॉईंट सांगितलेलं आहे की या कायद्यालाच मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा असे सुद्धा म्हणतात. आता मॉर्ले मिंटो ही 2 नावं का देण्यात आलेली? तर इथं बघा, तो मॉर्ले हा तत्कालीन भारत मंत्री होता. भारत मंत्र्याची वैशिष्ट्ये किंवा त्याची निर्मिती सांगितली होती आपण. 1858च्या कायद्यानुसार भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं होतं. आणि दुसरा पॉईंट, मॉर्ले, दुसरा शब्द वापरलेला आपण इथं मिंटो हा तत्कालीन व्हॉइसरॉय होता. त्यामुळे 1909ला केलेला कायदा त्याला मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा असे सुद्धा म्हणतात. या कायद्याचं पहिलं वैशिष्ट्य बघा, या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाचा आकार वाढवण्यात आला. म्हणजे त्या ठिकाणी पण संख्या वाढवण्यात आली आणि केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढवण्यात आली. आत्ताचं उदाहरण जर घेतलं आपण तर लोकसभेमध्ये सदस्य संख्या किती आहे? तर 543 प्लस 2 अँग्लो इंडियन होते, पण ते आत्ता 2020मध्ये काय केलेले आहेत? रद्द केले. म्हणजे 543 सदस्य लोकसभेची सदस्य संख्या सध्याला आहे. ही संख्या वाढवण्याचा प्रस्ताव बऱ्याच ठिकाणी मांडलेला आहे किंवा आत्ता मागणी बऱ्याच ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे इथं केंद्रीय विधिमंडळाची सदस्य संख्या 1909 पूर्वी 16 होती, ती आता किती करण्यात आली? 60 पर्यंत वाढवण्यात आली. पुढची लाईन बघा, तिथंच पहिला पॉईंटमधलाच, प्रांतिक विधिमंडळातील सदस्य संख्या एक समान नव्हती. आता हा पॉईंट जर बघितला आपण, याचं स्पष्टीकरण किंवा याची आकडेवारी एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात दिलेली नाही आहे, पण तुम्हाला इतर सोर्समध्ये सापडू शकते. बंगालची आकडेवारी जर बघितली आपण, बंगालमध्ये 52 ही सदस्य संख्या होती, मद्रासमध्ये 47, बॉम्बेमध्ये 47, संयुक्त प्रांतामध्ये 47, पूर्व बंगालमध्ये 41, आसाममध्ये 41, पंजाबमध्ये 25 आणि बर्मामध्ये 16. बर्मा म्हणजेच आत्ताचा जो ब्रह्मदेश किंवा त्यालाच काय म्हणतो आपण आत्ता म्यानमार म्हणतो, त्या ठिकाणी 16 अशी सदस्य संख्या होती. हा इतर बाहेरनं सोर्स घेतलेला आहे मी, एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात प्रांतिक कायदे मंडळाची सदस्य संख्या दिलेली नाही आहे. या कायद्याचं दुसरं वैशिष्ट्य बघा, केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्याचे बहुमत राखले गेले, पण प्रांतिक विधिमंडळामध्ये बिनसरकारी सदस्यांच्या बहुमताला अनुमती दिली गेली. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण 1892चा कायदा पाहिला. त्याच्यामध्ये पण केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळातील सदस्य संख्या वाढवण्यात आली होती, पण दोन्हीकडं त्या ठिकाणी बहुमत कुणाचं होतं? तर शासकीय सदस्यांचं बहुमत ठेवण्यात आलं होतं. पण 1909च्या कायद्यामध्ये सेम तसाच पॉईंट आहे, पण थोडासा बदल केला इथं. 1909च्या कायद्यामध्ये सुद्धा केंद्रीय आणि प्रांतिक सदस्य संख्या म्हणजे कायदे मंडळातील सदस्य संख्या वाढवण्यात आली, पण केंद्रामध्ये बहुमत कुणाचं ठेवलं? सरकारी सदस्यांचं. तर राज्यांमध्ये म्हणजेच प्रांतांमध्ये कुणाचं ठेवलेलं आहे? तर बिनसरकारी सदस्यांचं बहुमत ठेवलेलं आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. या कायद्याचं चौथं वैशिष्ट्य बघा, या कायद्याने पहिल्यांदाच भारतीयांना व्हॉइसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद करण्यात आली आणि सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले.
त्यांची कायदा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पॉईंट नीट समजून घ्या, थोडा कॉन्ट्रास्ट पॉईंट आहे हा सुद्धा. आपण लास्ट लेक्चरमध्ये 1861चा कायदा पाहिला होता आणि त्या 1861च्या कायद्यानुसार व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये, म्हणजे काउन्सिल शब्द वापरला किंवा मराठीमध्ये परिषद असं म्हणतो आपण त्याला, व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये 3 भारतीयांना नियुक्त केलं होतं. बनारसचा राजा, पतियालाचे महाराज, सर दिनकरराव. हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिला होता. 1861च्या कायद्यानुसार प्रश्न काय बनू शकतो इथं बघा, कोणत्या कायद्यानुसार व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये भारतीयांना स्थान प्राप्त झाले? तर 1861चा कायदा. आणि इथं पॉईंट वेगळं आहे. आत्ताचा आपण पॉईंट जो पाहिलेला आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, व्हॉइसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात डायरेक्ट स्थान प्राप्त झालेले भारतीयांना. मग इथं काय प्रश्न बनू शकतो, कोणत्या कायद्याने व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात भारतीयांना स्थान प्राप्त झाले? तर याचं उत्तर आहे 1909चा कायदा. या कायद्याचं 5वं वैशिष्ट्य बघा, स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना मान्य करून या कायद्यान्वये मुस्लिमांना धर्मावरती आधारित प्रतिनिधित्व दिले गेले. बघा, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती? 1906 ढाका येथे झाली होती आणि लगेचच 1909ला त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते, म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. बघा, स्वतंत्र मतदारसंघ ही कन्सेप्ट बऱ्याच जणांना समजत नाही. आत्ता भारतात स्वतंत्र मतदारसंघ आहेत का? तर नाही आहेत. पॉईंट नीट समजून घ्या. स्वतंत्र मतदारसंघाचा उल्लेख काय केलेला आहे इथं, तर त्या ठिकाणी मुस्लिम कॅन्डिडेट जर ज्या ठिकाणी उभे राहतील, म्हणजे तो मतदारसंघ एक असेल, त्या ठिकाणी मुस्लिम कॅन्डिडेट उभा राहील आणि त्यांना मतदान फक्त कोण करणार? तर मुस्लिम लोकच त्यांना त्या ठिकाणी मतदान करणार. अशी तरतूद कशामध्ये केली होती? तर 1909च्या कायद्यामध्ये केली होती. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी व्हॉइसरॉय कोण होता? तर लॉर्ड मिंटो होता. त्यामुळे लॉर्ड मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. बघा, आत्तापर्यंत आपण जेवढे काही लेक्चर्स पाहिलेले आहेत त्यामध्ये 2 पॉईंटवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. 2च पॉईंट रिपीट प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आपण लास्ट टाइम सांगितला होता की कोणत्या कायद्यानुसार भारत मंत्र्याचे पेमेंट ब्रिटिश तिजोरीतून देण्यास सुरुवात केली होती? तर कायदा कुठला होता? 1919 सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर आत्ताचा महत्त्वाचा पॉईंट की कोणत्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले? तर याचं उत्तर आहे 1909चा कायदा. हे 2च प्रश्न किंवा हे 2च पॉईंट MPSCने सारखे रिपीट केलेले आहेत बघा. त्यामुळे दोन्ही पॉईंट पाठच करून ठेवा. बघा, आपण 1909च्या कायद्याची 5 वैशिष्ट्ये बघितली. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं होतं की केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 16वरून 60 करण्यात आली होती. त्याचबरोबर सांगितलं होतं केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळाचा आकार वाढवण्यात आला होता. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं की केंद्रीय विधिमंडळात बहुमत कोणाचं असेल? सरकारी सदस्यांचं. आणि राज्यांमध्ये किंवा प्रांतांमध्ये कोणाचं असेल? बिन सरकारी सदस्यांचं असेल. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं की केंद्रामध्ये आणि प्रांतामधील विधिमंडळात भारतीयांचे अधिकार वाढवले होते. जसं की उदाहरणार्थ सदस्यांना प्रश्न विचारणे, अर्थसंकल्पासंबंधित ठराव मांडणे किंवा अनुमती देणे असे अधिकार वाढवण्यात आले होते. चौथं वैशिष्ट्य सांगितलं होतं की पहिल्यांदाच भारतीयांना व्हॉइसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद केली. आणि व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय कोण होते? तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा. लास्ट लेक्चरमधला पॉईंट काय होता? 1861च्या कायद्यानुसारचा. तर त्यावेळेस व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये भारतीयांना स्थान प्राप्त झाले होते. पहिले 3 भारतीय कोण होते? बनारसचा राजा, पतियालाचे महाराज आणि सर दिनकरराव. आणि आत्ताचा पॉईंट काय? या ठिकाणी कार्यकारी मंडळात स्थान भेटले. दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. कार्यकारी मंडळात भारतीयांना स्थान कधी भेटले? 1909च्या कायद्यानुसार. आणि व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये स्थान कधी भेटले? तर 1861च्या कायद्यानुसार. यानंतर 5वा आणि शेवटचा पॉईंट सांगितला होता आपण, स्वतंत्र मतदारसंघ आखण्यात आले. कुणासाठी? मुस्लिमांसाठी. म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कधी प्राप्त झाले? तर 1909च्या कायद्यानुसार. यानंतर आपल्याला 1919चा कायदा बघायचा आहे. बघा, 1917ला भारतात जबाबदार शासन व्यवस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट ब्रिटिश सरकारने घोषित केले होते. त्यानुसार 1919चा कायदा करण्यात आला व तो 1921ला लागू करण्यात आला. 1919ला भारत मंत्री मॉन्टेग्यू हा होता, तर व्हॉइसरॉय चेम्सफोर्ड हा होता. म्हणून 1919च्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे सुद्धा म्हटले जाते. यापुढे बघा, या कायद्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत.
पहिलं वैशिष्ट्यात काय सांगितलं चेक करा. या कायद्याने केंद्रीय व प्रांतिक विषय वेगळे करून केंद्राचे प्रांतांवरील नियंत्रण शिथिल करण्यात आले. बघा पहिल्या लाईनसाठी एक उदाहरण बघा. आत्ता जर भारतात जर बघितलं आपण तर भारतामध्ये 3 सूच्या सांगितलेल्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची, समूहत सूची. 1919ला काय केलेलं आहे, 1919च्या पूर्वी जर बघितलं सगळी सत्ता कोणाकडे एकवटलेली आहे, व्हॉइसरॉयकडे, भारताच्या व्हॉइसरॉयकडे. पण 1919ला काय केलं, केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगवेगळे केले, म्हणजे प्रांतांना थोड्याफार प्रमाणामध्ये अधिकार प्राप्त झाले. पहिल्या वैशिष्ट्यावरून असं वाटू शकतं की प्रांतांना काहीतरी अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि त्या विषयांवरती सर्वोच्च अधिकार कोणाचा आहे तर प्रांतांचाच आहे. तर असं नाही आहे बघा. दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये बघा, प्रांतिक विषयांचे सोपीव खाती आणि राखीव खाती असे 2 विभाग करण्यात आले होते. आता सोपीव खाती, राखीव खाती हा पॉईंट जर बघितला तर तो खरा पॉईंट हिस्ट्रीतला आहे, त्यामुळे याची जास्त चर्चा पॉलिटीच्या पुस्तकात केलेली नसते. त्यासाठी तुम्ही कुठलंही हिस्ट्रीचं पुस्तक बघा. जर तुम्ही ग्रोवर यांच्या पुस्तकात जर बघितलं तर याची डिटेल चर्चा तुम्हाला त्यात सापडेल. विषय कुठले होते, काय होते ते पण सर्व पॉईंट सापडतील. बघा पहिले विषय सांगतो मी तुम्हाला. राखीव विषय जर बघितले आपण, राखीव विषय कुठले कुठले होते, अर्थ, भूमिकर, दुष्काळ, सहाय्यता, न्याय, पोलीस, पेन्शन, गुन्हेगारी, छापखाने, वृत्तपत्र, सिंचाई, जलमार्ग, खाणी, कारखाने, वीज, गॅस, औद्योगिक विवाद, मोटार गाड्या, लहान बंदरे, असे सर्व महत्त्वाचे विषय जे होते ते कशामध्ये होते, राखीव विषयामध्ये. बघा काय पॉईंट सांगितलेले आपण. 1919च्या कायद्यानुसार केंद्रीय विषय, प्रांतिक विषय भेद करण्यात आला आणि प्रांतीय विषयांमध्ये परत अजून एक भेद केला, राखीव विषय आणि सोपीव विषय. राखीव विषयामध्ये सर्व महत्त्वाचे विषय टाकण्यात आले होते आणि सोपीव विषय जर बघितले, सोपीवमध्ये बघा काय होते आता, शिक्षण, ग्रंथालय, संग्रहालय, स्थानिक स्वराज्य संस्था, वैद्यकीय मदत, सार्वजनिक आरोग्य, कृषी, सहकारी मंडळे, पशुचिकित्सा, मत्स्यपालन असे दुय्यम विषय म्हणू शकतो आपण. हे कशामध्ये टाकले होते तर सोपीव विषयामध्ये टाकले होते. आता या राखीव विषय आणि सोपीव विषय यांचा कारभार नक्की कोण पाहणार होतं, तर बघा दुसरं वैशिष्ट्य वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. पण शॉर्टमध्ये बघा तुम्हाला इथे सांगतो. राखीव विषय जे आहेत त्यामध्ये महत्त्वाचे विषय आहेत सगळे, ते विषय कोण हँडल करणारे तर गव्हर्नर हँडल करणारे. कुणाच्या मदतीने, काउन्सिलच्या मदतीने, त्याच्या गव्हर्नर आणि त्याच्या काउन्सिलच्या मदतीने. पण काउन्सिलचा आणि या ठिकाणी विधिमंडळाचा काही एक संबंध नाही आहे, लक्षात ठेवा. काउन्सिलमध्ये सदस्य कोण आहेत, गव्हर्नरने नियुक्त केलेले व्यक्ती आहेत, ते दोघं त्या ठिकाणी ते विषय बघतात. त्यांचा आणि भारतीयांचा काही एक संबंध नाही आहे. आणि सोपीव विषय जर बघितले, सोपीव विषयाची कामं कोण बघणार आहे, गव्हर्नर आणि आपल्या प्रांतातले जे मंत्री असतील म्हणजे कार्यकारी मंडळ जे असेल ते त्या ठिकाणी बघणार आहेत. म्हणजे गव्हर्नर दोन्ही ठिकाणी आहे. राखीव विषयासाठी गव्हर्नर आणि काउन्सिल आहे आणि सोपीव विषयासाठी गव्हर्नर आणि कार्यकारी मंडळ. पॉईंट लक्षात ठेवा बघा हा एक. राखीव आणि सोपीव अशी 2 खाती करण्यात आली होती, त्यामुळे याला द्विदल राज्य पद्धती किंवा इंग्लिशमध्ये डायआर्की असे म्हटले गेले होते. बघा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. क्लास 3, क्लास 2, क्लास 1 सगळीकडेच हा पॉईंट विचारला जातो. कोणत्या कायद्याने राज्यांमध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यात आली होती, त्याचं उत्तर काय, भारत सरकार कायदा 1919. पॉईंट महत्त्वाचा आहे, पाठच करून ठेवा. तिसरा पॉईंट बघा. या कायद्याने भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये काउन्सिल ऑफ स्टेट्स या वरिष्ठ सभागृहाचा व सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या कनिष्ठ सभागृहाचा अंतर्भाव होता. दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य थेट निवडणुकीतून निवडून आलेले असणार होते. बघा सध्या भारताची जर बघितली आपण संसद जर बघितली तर लोकसभा आणि राज्यसभा असे 2 म्हणजे द्विगृह सभागृह. आता इथं जर बघितलं आपण काउन्सिल ऑफ स्टेट्स हे वरिष्ठ सभागृह म्हटले, काउन्सिल ऑफ स्टेट्स. आता काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजेच आत्ताचं काय आहे तर राज्यसभा, आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच आत्ता सध्याला काय आहे तर ते लोकसभा. अशी द्विग्रह कायदे मंडळाची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली ते 1919च्या कायद्यानुसार करण्यात आली होती. चौथं वैशिष्ट्य बघा. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात 6 सदस्य होते आणि 6 पैकी 3 सदस्य कोण असतील, भारतीय सदस्य असतील असं सांगण्यात आलं होतं. परत एकदा रिपीट करतो. चौथ्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगितले, व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात 6 सदस्य होते आणि 6 पैकी 3 सदस्य भारतीय असतील. पण सरसेनापती भारतीय असेल का तर सरसेनापती भारतीय नसेल, म्हणजे तो सोडून बाकीचे 3 जे अजून असतील त्यांच्यामध्ये भारतीय असतील असे सांगण्यात आले होते. 5वं वैशिष्ट्य बघा.
या कायद्याने शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा तत्व अधिक विस्तृत करण्यात आली. बघा, आपण मगाशी पाहिलं होतं 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले आणि 1919च्या कायद्यानुसार शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले. बघा, आत्तापर्यंत जेवढे लेक्चर झालेले त्यापैकी 3 पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरती MPSCने सारखे प्रश्न विचारलेत. मगाशी सांगितलं 2 पॉईंट महत्त्वाचे कुठले? भारत मंत्र्याचं पेमेंट जे आहे त्याविषयीचा पॉईंट, म्हणजे 1919च्या कायद्यानुसार भारत मंत्र्याचं पेमेंट कुठून दिलं जाणार होतं? ब्रिटिश तिजोरीतून दिलं जाईल असं सांगण्यात आलं होतं. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने प्राप्त झाले? ते 1909च्या कायद्याने प्राप्त झाले. आणि आत्ता इथला तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ कधी प्राप्त झाले? तर 1919च्या कायद्यानुसार प्राप्त झाले. हे 3 पॉईंट पाठ करून ठेवा, सारखे रिपीट होतात. आत्तापर्यंत भरपूर वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. 6वं वैशिष्ट्य बघा, मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावरती मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आले. बघा, सध्या भारतात जर बघितलं, भारतामधील जो व्यक्ती म्हणजे भारतीय आहे आणि त्याचं 18 वय पूर्ण आहे तो मतदान करू शकतो, ही एकच अट आहे. पण 1919च्या कायद्यानुसार सर्वांनाच त्या ठिकाणी अधिकार देण्यात आले नव्हते. मालमत्ता कर जो भरतोय त्या व्यक्तीला किंवा ज्याचं शिक्षण चांगलं झालेलं आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी फक्त मतदान करण्याचा अधिकार होता. इतरांना मतदान करण्याचा अधिकार होता का? तर नव्हता. 7वं वैशिष्ट्य बघा, या कायद्याने लंडनमध्ये भारताचा उच्च आयुक्त असे नवीन पद निर्माण करण्यात आले आणि भारत मंत्र्याची काही कामे त्याच्याकडे सोपवण्यात आली. बघा, हे 2-3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. भारत मंत्री एक पॉईंट सांगितलं होतं, आपण सारखं रिपीट केलं, पाठ झाला असेल. भारत मंत्री हे पद 1858च्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आलं होतं आणि तो ब्रिटिश मंत्रिमंडळातील एक मंत्री होता. आणि इथं याच ठिकाणी 1919च्या कायद्यानुसार उच्च आयुक्त म्हणजे लंडनमध्येच उच्च आयुक्त हे एक नवीन पद निर्माण करण्यात आले आणि भारत मंत्र्याची काही जबाबदारी, काही कामे त्याच्याकडे देण्यात आली होती. 8वा पॉईंट बघा, या कायद्याने लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद केली होती. त्यानुसार नागरी सेवकांच्या भरतीसाठी 1926मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 1926ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती. 9वं वैशिष्ट्य बघा, या कायद्याने प्रथमच प्रांतांचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे केले आणि आपापले म्हणजेच प्रांतांचे अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार प्रांतांना देऊन टाकले. म्हणजे सध्याला जर बघितलं, बघा, भारत सरकार स्वतः अर्थसंकल्प हा सादर करतं भारताचा आणि त्याच्या काही दिवसानंतर 7-8 किंवा 10-15 दिवसामध्येच लगेच राज्यांचा पण अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर होतो. आणि ही जी पद्धत आहे, ही पद्धत कधी सुरू झाली होती? 1919च्या कायद्यानुसार सुरू झाली होती, लक्षात ठेवा. 10वा आणि शेवटचा पॉईंट बघा, शॉर्टमध्ये सांगतो पॉईंट, 3 लाईनचा पॉईंट दिलेला आहे पण शॉर्टमध्ये बघा इथं काय सांगितलं आहे. पुन्हा एकदा 10 वर्षानंतर समीक्षा करून सुधारणांचा हप्ता दिला जाईल असं सांगितलं होतं 10व्या पॉईंटमध्ये. त्यानुसारच सायमन कमिशन आलं होतं भारतामध्ये. म्हणजेच 1919चा कायदा 10 वर्षानंतर म्हणजेच 1929ला येणार होतं, पण 1927ला सायमन कमिशन गठीत झालं होतं. 28ला भारतामध्ये आलं होतं. 2 वर्ष लवकर का गठीत झालं हे सगळे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. त्यापूर्वी आपण 1919च्या कायद्याचा परत छोटासा एक आढावा घेऊयात. बघा, भारत सरकार कायदा 1919ची आपण 10 वैशिष्ट्ये बघितली. पहिलं वैशिष्ट्य, केंद्रीय व प्रांतीय विषय वेगवेगळे केले होते. दुसरा पॉईंट, प्रांतीय विषयांचे परत काय केले? सोपीव खाती आणि राखीव खाती असे 2 गट केले. त्यामुळेच त्याला काय म्हटलं आपण? द्विदल राज्य पद्धती असं म्हटलं. तिसरं वैशिष्ट्य किंवा तिसरा पॉईंट, द्विगृह सभागृह स्थापन केले. म्हणजे सध्याला जर बघितलं आपण लोकसभा आणि राज्यसभा, त्याचप्रमाणे त्यावेळेस काय होतं? काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. चौथा पॉईंट, व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 पैकी 3 सदस्य कोण असतील? भारतीय असतील. 5वा पॉईंट, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. 6वा पॉईंट, मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावरती मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आले. 7वा पॉईंट, लंडनमध्ये उच्च आयुक्त हे पद निर्माण केलं आणि त्याच्याकडे काय केलं? भारत मंत्र्याचे थोडे कार्य त्याच्याकडे देण्यात आले. 8वा पॉईंट,
केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. कधी केली ती? 1926ला. 9वा पॉईंट, प्रांतांचे अर्थसंकल्प सेपरेट करून टाकले. आणि 10वा पॉईंट, पुन्हा एकदा 10 वर्षानंतर सुधारणाचा हप्ता दिला जाईल.